राजकारणात कधी संघर्षाच्या ठिणग्या पडतात तर कधी समजूतदारपणाचे दर्शन घडते। सध्या बारामतीमध्ये अशाच एका राजकीय घडामोडीची चर्चा आहे। निमित्त आहे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी रोहित पवार यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे। रोहित पवार यांनी नुकतीच मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली। बारामतीत काँग्रेसच्या वतीने आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे। परंतु ही निवडणूक लढण्यापेक्षा ती बिनविरोध व्हावी अशी विनंती करण्यासाठी रोहित पवारांनी थेट नाना चौकातील सर्वोदय आश्रम गाठला। या भेटीचे वैशिष्ट्य म्हणजे काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे काँग्रेस पदाधिकारी नाराज होते। रोहित पवारांनी केवळ विनंतीच केली नाही तर पार्थ पवारांच्या त्या विधानाबद्दल कुटुंबाच्या वतीने दिलगिरी देखील व्यक्त केली। त्यांनी स्पष्ट केले की जरी काँग्रेसची विचारसरणी वेगळी असली तरी अजित पवारांच्या सन्मानासाठी आणि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांनी माघार घ्यावी। रोहित पवारांनी केवळ स्थानिक नेत्यांशीच नाही तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याशी सुद्धा फोनवरून संवाद साधला आहे। काँग्रेसने हा प्रस्ताव वरिष्ठांकडे सोपवला असून लवकरच यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे। आता प्रश्न असा आहे की काँग्रेस आपला उमेदवार मागे घेणार का? बारामतीची ही जागा खरंच बिनविरोध होणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल।